उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी आता राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। ही याचिका दाखल करण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला होता। त्यानंतर आता मनसेने सुनील शुक्लांचा आशिष शेलार यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्यामुळे भाजप आणि मनसेतील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे। याचिका दाखल करण्यामागे भाजपचा हात असल्याचा संदीप देशपांडे यांचा आरोप आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडलाय। आवेश, आशिष शेलार आणि सुनील शुक्लांचा फोटो एकत्र या ठिकाणी शेअर करण्यात आलेला आहे। काय सांगशील, कारण ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, मराठी अमराठी वाद आणि त्यानंतर आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत, काय सांगशील सविस्तर? गुढीपाडव्याच्या वेळेस राज ठाकरेंनी हिंदी भाषेविरुद्ध एक वक्तव्य केलं। जर तुम्ही हिंदी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला आम्ही चपराक देऊ असं वक्तव्य केलं। त्यानंतर मनसेनं जागोजागी आंदोलन केले, बऱ्याच जणांना त्यांनी मारहाण सुद्धा केली। या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत त्यांनी मनसेचा जो पक्ष आहे तो बरखास्त करावा, तसेच राज ठाकरे यांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यानंतर संदीप देशपांडे आक्रमक झालेले होते आणि परप्रांतीय भय जर असेच वक्तव्य करायचं, आम्हाला त्याचा काहीतरी हिशोब करावा लागेल असं एक स्पोर्ट्स करून त्यांनी व्यक्त केलं। त्यानंतर त्यांनी यामागे आणखीन एक आरोप केला, या शुक्ला जे याचिका करते ते त्यांचा भाजपशी संबंध आहे असा आरोप केला होता। पण काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ती फेटाळला होता की आमचा यात कुठलाही हात नाही। पण आज मनसेकडून आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर शुक्ला आणि आशिष शेलार यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेले आहेत। हे लोकसभेच्या प्रचाराचे व्हिडिओ आहेत आणि भाजप आणि शुक्ला हे एकच आहेत असा सुद्धा मनसेकडून सोशल मीडियावर आरोप करण्यात येत आहे। कारण नक्कीच आवेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।